तर बघा मैत्रिणीनं हे खेळणे सगळे माझ्या शौर्याने घरभर भरून पसरवून ठेवले होते. नंतर मी हे सगळे एकत्र केले आणि सगळे एका ठिकाणी जमा करून या पिशवीमध्ये भरून ठेवले आहेत. नंतर त्यानंतर मी किचनमध्ये गेली आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी हे भांडे सगळे धुवून ठेवले होते. हे बघा, हे खाली पण आहे आणि वरती पण. आता मी एक एक करून हे सगळे भांडे हे माझ्या छोट्याशा रॅकमध्ये लावलेले आहेत. पूर्ण पसारा सगळा मी आवरला आहे. नंतर मी बाहेरून हे पिण्याचं पाणी पण घेऊन आलेली आहे. 2 गुंड मी पाणी भरून ठेवलं आहे. रोज संध्याकाळी पाणी घेऊन आणि हा एक माठ पण भरून ठेवला आहे. नंतर मी संध्याकाळी हा माझा गॅसचा ओटा स्वच्छ घासून क्लीन केला आहे, कारण तो मला खूपच घाण दिसत होता. असं काही नाही की तो रात्रीच क्लीन करते मी. मला जर वाटलं की आता हा खूपच खराब दिसत आहे तर मी त्याला संध्याकाळी पण घासून स्वच्छ करून ठेवते. आणि तसा स्वच्छ गॅसचा ओटा गॅस असला ना तर मला चांगलं पण वाटते नंतर काम करायला. आता तुम्ही बघू शकता की माझा गॅसचा ओटा किती छान आणि स्वच्छ दिसत आहे. आणि आता थोडासाही खराब जर झाला तर मी त्याला छान पुसून वगैरे स्वच्छ करून ठेवू शकते. आणि थोडे भांडे आहे ते नंतर मी घासून घेणार आहे. 2 दिवसा अगोदर मी एक ड्रेस कटिंग केला होता. नंतर मला वेळ नाही मिळाला शिवायला. आता थोडा वेळ मिळाला तर मी आता थोडी शिलाई करत आहे. तो रेडी झाला की मी तुम्हाला दाखवेलच की कसा झाला आहे म्हणून. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.